नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आता आपली बुधवारी आणि गुरुवारी 2 दिवसामध्ये अमावस्या येत आहे. तर बघा, 23 तारखेला आपली आखाडी अमावस्या किंवा आपल्याला आषाढमधली ही अमावस्या म्हटली गेली आहे. तर ह्या अमावस्या कधी आहे? तर ही अमावस्या 23 तारखेला म्हणजे बुधवारी आपली मध्यरात्री सुरू होते. तर 2:38ला सुरू होते व 24ला म्हणजे आपली वाढते अमावस्या. तर 24ला ही आपली रात्री 12:40पर्यंत आहे. तर या दिवशी आपण काय करायचं आहे? तर अमावस्या आहे. तर बघा, आषाढी अमावस्या किंवा याला आपण दीपामावस्याही म्हणू शकतो, कारण या दिवशी आपण दीपपूजन करायचे असते. तर दीपपूजन करायचं म्हणजे कसं करायचं? तर बघा, आपण वर्षातून एकदा आपली ही दीपामावस्या येत असते किंवा आपण ही अमावस्या साजरी करत असतो. तर ही अमावस्या कशी साजरी करायची आहे? तर आपली अमावस्या झाल्यानंतर आपले श्रावण महिना सुरू होत आहे. तर श्रावण महिना हा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण देशामध्येही म्हटलं तरी चालेल, तर श्रावण महिना हा खूप असा पवित्र मानला गेला आहे. तर ह्या श्रावण महिन्याची सुरुवात आपण दीपामावस्यापासून सुरू करत असतो आणि ह्या महिन्यामध्ये बघा, श्रावण महिन्यामध्ये विविध सण आणि खूप छान छान असे म्हणजे सण येतात किंवा श्रावण महिना हा पूर्ण भगवान शंकरांना अर्पण असतो. कारण ह्या महिन्यामध्ये जेव्हा आपण जर सोमवारी म्हणजे आपण जेव्हा आपले 4 सोमवार होतात किंवा 5 सोमवार होतात, जेव्हा प्रत्येक वर्षी नाही का वेगवेगळं नवीन म्हणजे एक महिना ॲड होतो किंवा कमी होतो. तर ह्या वर्षी बघा, आपले 4 सोमवार पडत आहेत. तर आपल्या श्रावण महिन्यातल्या सोमवारी आपण पूजा करत असतो. जेवढी तुम्ही जास्त पूजा भगवान शंकरांची जेवढी पूजा ही करणार आहे, तर यामुळे आपल्या नाही का आपल्या कोणत्याही तुमच्या प्रश्नांची किंवा तुमच्या कोणत्याही अडचणीवरती तुम्हाला उपाय भेटणार आहे किंवा तुमच्या ह्या अडचणी दूर होणार आहेत. तर यासाठी आपण ही पूजा करायची आहे. तर पहिली पूजा किंवा या सणाची आपण म्हटलं तर चालेल, तर आपल्याला हा दीपपूजन या सणापासून ह्या महिन्यातली सुरुवात होत आहे. तर या महिन्यामध्ये बघा, कसे विविध सण येत असतात. नागपंचमी, नंतर रक्षाबंधन येतं, नंतर गोकुळाष्टमी येते. म्हणजे हा महिना पूर्ण पवित्र मानला गेला आहे. या महिन्यामध्ये पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे खरंच खूप असा हा महिना आपण पूजापाठ ह्या म्हणजे महिन्यामध्ये होत असतो. याच्याबरोबरच आपला मार्गशीर्ष महिना असतो. पण सगळ्यात जास्त श्रावण महिना हा खरंच खूप असा महाराष्ट्रामध्ये खूप असा मानला गेला आहे. तर या महिन्यामध्ये आपण सर्व पूजा करत असतो. बघा, आता दीपपूजन कसे करायचे? आणि दीपपूजन म्हणजे बघा, भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला खूप सारं महत्त्व आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन केल्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतं. म्हणजे दिव्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस किंवा हा दीपपूजन हे आहे. तर या दिवशी आपण काय करायचं आहे? तर आपल्या घरामधील सगळे दिवे, तुमच्या घरामध्ये जे आपण देवापुढे एकच दिवा लावतो किंवा 2 दिवे लावत असाल किंवा आपण एक तुळशीमध्ये दिवा लावतो किंवा आपण दरवाजामध्ये एक दिवा लावतो, असे आपण दिवे लावतो फक्त नाही का 2-3 असे. पण तुम्ही जेव्हा दीपपूजन करणार, तर तुमच्या घरामध्ये जे दिवे आहेत, आपण समया वगैरे ठेवतो घरामध्ये बघा. नंतर आपण सत्यनारायणाची पूजा असेल किंवा मोठे कार्यक्रम असतील तेव्हा आपण ते समया वगैरे तेव्हा आपण प्रज्वलित करत असतो. जे तुमच्या घरामध्ये जे दिवे आहेत, सगळे दिवे जे तुमच्या घरामध्ये जे दिवे आहेत ते तुम्ही स्वच्छ धुवून सकाळमध्ये स्वच्छ धुवून वगैरे नाही का, गुरुवारी सकाळमध्ये स्वच्छ धुवून वगैरे ठेवा व त्याची आपण संध्याकाळी पूजा करायची आहे. त्याच्याबरोबर बघा, अमावस्या आहे त्या दिवशी गुरुपुष्प अमृतपण योग आहे आणि तो गुरुपुष्प अमृत योग आपला म्हणजे गुरुवारी सायंकाळी बघा 4:43ला सुरू होते, तो रात्री 6:15पर्यंतच आहे. आणि गुरुपुष्प योग म्हटलं ना, तर तुम्हाला माहीतच आहे, हा तर सगळ्यात खूप छान शुभमुहूर्त असतो. तर याच्यामध्ये आपण गुरूंची सेवा करतो किंवा आपण नाही का कोणतीही एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी, सोने म्हणा, चांदी, कोणतीही गोष्ट, एखादी जागा असू द्या किंवा काही एखादी नवीन वस्तू, कपडा असू दे, कोणतीही गोष्ट तुम्ही नवीन खरेदी करू शकता. तर बघा, हा खूप छान योग आला आहे बघा. अमावस्या आहे, त्याच्यानंतर गुरुपुष्प योग पण आहे, त्यामध्ये दीपपूजन आपण करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी बघा, आपण अमावस्या दिवशी लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी करत असतो. तसेच आपण हवन करत असतो लक्ष्मी मातांसाठी नाही का. आपण कुंकुमार्चन करत असतो, अभिषेक करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण अमावस्याला करत असतो लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी. तसेच बघा, आपण या दिवशी गुरुपुष्प योग आहे, तर या दिवशी तुम्ही या दिवसापासून तुम्ही फुलवातीचाही नाही का उपाय करू शकता. कोणता आहे म्हणजे आपल्याला जे तुम्हाला जमेल तसा तुम्ही उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपण दीपपूजन कधी करायचं? तर आपण दिवा लागणीची वेळ असते
बघा आपले सायंकाळची वेळ दिवा लागण्याच्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असतात, तेव्हा आपण नाही का ही पूजा करायची आहे. आणि याचप्रमाणे आपण काय करायचं आहे, तर आपण कणकीचेही दिवे बनवून घ्यायचे आहेत. तर स्क्रीनवरती दिसते बघा हा पिक्चर, तुम्हाला त्याच्यामध्येही दिसतात बघा कणकीचे दिवे, ते 11 दिवे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही याप्रमाणे नाही का तुम्हाला जमतील तसे 5 करून घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या. असे आपण कणकीचेही दिवे करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्येही आपण जोडवात घ्यायचे आहे. आपले आता आपण जे दिवे प्रज्वलित करणार आहोत, घरामधले जे दिवे आहे तुमचे काय असतील ते 4-5 काय दिवे असतील त्याच्यामध्येही आपण किंवा आपण रोजच्याही घरामध्ये देवपूजेला आपण सिंगल वात घालायची नाही किंवा एक वात नाही घालायची, तर डबल जोड वात घ्यायची. त्याचे 2 वात म्हणजे 2 वातीची एक वात करायची व तो दिवा प्रज्वलित करायचा. तशाच तुम्ही ह्या दिव्यामध्ये सर्व दिव्यामध्ये तुम्ही जोडवात घ्यायची आहे. जोडवात घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर त्या दिव्यामध्ये त्या जोडवाती ठेवून कणकीच्याही दिव्यामध्ये जोडवाती ठेवायचे आहेत व त्याच्यामध्ये आपण तिळाचे तेल घालायचे आहे. तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर तुम्ही जे देवपूजेसाठी रोजच्या देवपूजा करताना जे तुम्ही दिव्यामध्ये जे तेल वापरता ते तुम्ही वापरलं तर चालेल. तर हे दिव्यामध्ये तेल ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण एक पाट किंवा चौरंग ठेवा, त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही दिव्याला आसन द्या. म्हणजे आसन देणं म्हणजे काय, तुम्ही काही अक्षता थोड्या थोड्या नाही का ठेवा, त्याच्यावरती दिवे ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही दिव्याला हळदी कुंकू वाहा, पहिल्या पूर्ण दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही गंध अक्षता वाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही फुले वगैरे नाही का, आपण फुले वगैरे अर्पण करायचे आहेत. फुले अर्पण केल्यानंतर तुम्ही गोडाचा नैवेद्य कोणताही, तुम्ही गोडाचा शिरा थोडासा नाही का, गोड असं काहीतरी बनवा, खीर बनवा, काहीतरी असं नाही का गोड बनवावं, त्याचा तुम्ही दिव्यांना नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर दिव्याविषयी आपण प्रार्थना म्हणायची आहे किंवा आपण नाही का दिव्याविषयी कोणतीही तुम्हाला पण ही सर्व पूजा झाल्यानंतर हा श्लोक म्हणायचा आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. तर याचा अर्थ बघा असा आहे की आपण या दिवशी जेव्हा आपण बघा आता रोजही आपण सायंकाळची पूजा केल्यानंतर आपण शुभम करोती म्हणत असतो किंवा मुलांना नाही का, लहान मुलांना हा शुभम करोती असं म्हणायला लावत असतो. सायंकाळचे श्लोक असे नाही का म्हणायला लावत असतो. तर कारण का बघा, तर याच्यामध्येही आपण बोलतो तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा जळो मध्यरात. म्हणजे आपण हा दिवा का लावायचा आहे, तर याचं कृतज्ञता व्यक्त करायची आहे व आपण हा दिव्याचा आवर्जून हा श्लोक तुम्ही या दिवशी म्हणायचा आहे. आपण नाही का आपल्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये असं म्हणायचं आहे, हे दीपा किंवा हे दिवा, तू सूर्यरूप आहेस, तू अग्निरूप आहे, तू तेजामध्येही तू उत्तम तेज आहे. बघा दिव्यापासून आपल्याला काय मिळत असतं, तर ऊर्जा तर मिळतेच. त्याच्यानंतर उत्तम सूर्य म्हणजे उत्तम आपल्याला सूर्य तेज मिळत असते. त्याच्यानंतर आपल्याला उत्तम त्याच्यापासून प्रकाश मिळत असतो. म्हणजे तू खूप असं नाही का, आपण त्याच्याविषयी असं बोलायचं आहे छान, की तू खरंच खूप उत्तम आहेस. तर माझी ही साधी म्हणजे साधी भोळी पूजा तू माझी स्वीकार कर, असं आपण कृतज्ञ करून आपण हा नमस्कार करायचा आहे. व आपण हे कणकीचे दिवे, त्या कणकीच्या दिव्यांचं आपण काय करायचं आहे, तर मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.